होता. काय सामना फिरला पहा मित्रांनो. पहिल्या 5 चेंडूवर एकही धाव दिली गेली नव्हती, 3 विकेट घेतल्या गेल्या होत्या. नंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. पॅकिंग एंडला फलंदाज सुदर्शन कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे या 9 धावा तुम्हाला कराव्या लागतील. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज ऋषभ. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 9 धावा. पहिला चेंडू यावेळेला ओहो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे का तैनात? यावेळेला चेंडू तो डिक्लेअर झोन मध्ये, परंतु 2 धावा यावेळी फटक्यावर मिळाल्या. तर 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. रोमांचक सामना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा हा सामना आहे. कोणाला फायनलचं तिकीट मिळणार, तर कोणत्या संघाचं यावेळेला संपुष्टात येणार आहे. चेंडूने बॅटची कट घेतली. चेंडू होती विकेट किपीच्या दिशेने. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस नियम आहे, त्यामुळे या 7 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. हो 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 हो, काय गोलंदाजी पहा मित्रांनो, काय कमबॅक पहा. सलग 2 चेंडूंनी निर्धाव टाकलेत. तर 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू 7 धावा. कोण होणार हिरो, तर कोण होणार झिरो? पुण्याचा ऋषभ. हो हो हो, फटका काय पहा. धनभाव सीमारेषा पार आलाय. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 3 धावा. हो हो हो, या वेळेला मात्र किती धावा मिळतील? 2 धावा घेतल्या गेल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. 1 चेंडू 1 धाव. हो हो, सामना झालाय टाय. निर्धाव चेंडू आला तर मात्र ब्रह्मदेव मोरीवाडी संघ जिंकेल. तर 1 धाव घ्यावी लागेल. कंपल्सरी चेस आहे. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना झालाय टाय. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय होणार आहे सामन्यामध्ये? एक चेंडू 1 धाव. प्रेशर दोन्ही बाजूने आहेस. एक चेंडू 1 धाव. हो 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 हो, आणि या सामन्यामध्ये विजयी संघ तो म्हणजे केदार